नमो नमः। प्रवाचिका अहन्दया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना वयं दशमी कक्षायाः नवमः पाठः धेनोर्व्याघ्रः पलायते एतं पाठं वयं पठामः। बघा, आपला जो पाठ आहे धेनोर्व्याघ्रः पलायते, तर या पाठाचं नाव थोडंसं वेगळं वाटतं की नाही? धेनोः म्हणजे गायीपासून, व्याघ्रः म्हणजे वाघ, पलायते म्हणजे पळून जातो. तर गाईला घाबरून वाघ पळतो. मला सांगा, आता खरंच हे शक्य आहे का की गाईला घाबरून वाघ पळणार? नाही ना. तर मग त्याचं उत्तर दडलेलं आहे या प्रस्तावनेमध्ये. बघा, आधी मी प्रस्तावना वाचणार आहे, मग तुम्हाला लक्षात येईल की असं का म्हटलं गेलेलं आहे. चला तर सुरुवात करूया. पुरा भोजराजेन समस्या उद्घोषिता आसीत. पूर्वी भोजराज नावाचा जो राजा होता, तर त्यांनी एक समस्या उद्घोषित केली म्हणजे सांगितली, एक समस्या पूर्ती दिली. तर ती समस्या काय होती? तर मृगात सिंह पलायते इति, म्हणजे हरणापासून सिंह पळून जातो. हे पण जरा चमत्कारिकच वाटतंय की नाही, की हरणाला घाबरून सिंह पळून जातो किंवा हरणापासून सिंह पळून जातो. तर ही जी आहे तर ती एक समस्या आहे. तर हा जो आहे तो श्लोकाचा चौथा चरण आहे आणि त्याचे जे 3 चरण आहेत तर ते रसिक प्रेक्षकांना पूर्ण करायचे आहे. तर अशा प्रकारे पूर्वी मनोरंजनाचं हे साधन होतं. एकतर समस्या पूर्ती करणं किंवा काव्य तयार करणं किंवा 3 चरण देऊन चौथा चरण जो आहे तो प्रेक्षकांना सांगायला लावणं किंवा चौथा चरण देऊन 3 चरणांची रचना करायला सांगणं. तर अशा प्रकारे ही मनोरंजनाची साधनं होती. तर पूर्वी भोजराज नावाच्या ज्या राजांनी ही समस्या सांगितली, तर इथे बघा काय दिलं आहे, सृष्टी नियम विरुद्धम किंचित प्रतिपादितम तत्र. आणि हे तर सगळं सृष्टी नियमाच्या विरुद्ध सांगितले की नाही. तथापि नैकैही कविभिः सा समस्या विभिन्न प्रकारैः पूरिता. आणि अनेक कवींनी ही समस्या वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला किंवा पूर्ण केली. ईदृशी एव काची समस्या समुत्पन्ना चिमणरावस्य जीवने. आणि अशा प्रकारचीच एक समस्या जी आहे तर ती चिमणरावाच्या जीवनामध्ये निर्माण झाली. मला असं वाटतं की या वाक्यावरनं पाठाचं जे शीर्षक आहे धेनोः व्याघ्रः पलायते ते का दिलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असावं. चिमणरावः नाम ची वी जोशी इति लेखकवर्येण निर्मितम अजरामर पात्रम. चिमणराव म्हणजे ची वी जोशी या लेखकाने निर्माण केलेलं हे एक अजरामर पात्र आहे. चिमणरावाचे चऱ्हाट इति कथासंग्रहात कॅप्टन चिमणराव स्काउट मास्तर इति कथायाः अयम अनुवादः. आणि तुम्हाला माहिती आहे की चिवी जोशी यांचं चिमणरावाचं चऱ्हाट हा जो प्रसिद्ध कथासंग्रह आहे, तर त्या कथासंग्रहातून कॅप्टन चिमणराव स्काउट मास्तर यांची जी कथा आहे तर त्या कथेचा हा संस्कृतमधला अनुवाद आहे. स्काउट नाम बालवीर चमूह. आणि स्काउट म्हणजे काय, तर छोट्या वीरांचा समूह, म्हणून बालवीर चमू असं त्याला म्हटलेलं आहे. बाल्यादारभ्य एव परोपकारस्य शौर्यस्य परस्पर सहकार्यस्य समाजसेवायाः च संस्कारान् मनसि रोपयितुम् आरब्धा काचित यंत्रणा एषा. आणि बाल्यात आरभ्य म्हणजे लहानपणापासूनच, परोपकार त्यानंतर शौर्य, परस्पर सहकार्य, समाजसेवा आणि अशा प्रकारचे सगळे संस्कार हे मुलांच्या मनावरती व्हावेत म्हणून आरंभ केलेली ही एक विशिष्ट प्रकारची यंत्रणा होय. एतादृशं बालसैन्यं निर्मातव्यम इति चिमणरावस्य महती आकांक्षा आसीत. आणि अशा प्रकारचं एक बालसैन्य निर्माण करावं अशी चिमणरावाची मोठी आकांक्षा म्हणजे इच्छा होती. तादृशं गणं निर्माय विरामकाले बनेश्वर ग्रामं शिबिरार्थं सर्वे संप्राप्ताः. आणि तादृशम म्हणजे तशा प्रकारचा समूह निर्माण करण्यासाठी विरामकाले म्हणजे सुट्टीमध्ये बनेश्वर नावाच्या गावी शिबिरासाठी सगळेजण गेले. सगळेजण म्हणजे कोण? चिमणराव आणि हे छोटे छोटे मुलं. शिबिरसमये परोपकारस्य कथम अवसरः लब्धः कः च अनवस्था प्रसंगः उद्भूतः इति स्वयं निवेदयति चिमणरावः. आणि ज्या वेळेला बनेश्वर गावाला हे सगळेजण गेलेले असतात त्यावेळेला परोपकाराचा कसा काय त्यांना
अवसर म्हणजे संधी प्राप्त झाली आणि त्यावेळेला कसं काय अनवस्था प्रसंग तिथे निर्माण झाला, तर याविषयी स्वतः चिमणराव या कथेमधनं सांगत आहेत. कथायाम अस्याम प्रासंगिकः शाब्दिकः तथा चिमणरावस्य स्वभाववैशिष्ट्येन निर्मितः सरलः विनोदः वाचकस्य मुखे नूनं स्मितरेखांजनयति. अस्याम कथायाम म्हणजे या कथेमध्ये, अस्याम कथायाम इथे विशेषण विशेष संबंध आहे. सप्तमी विभक्ती इथे दोन्ही पदांची वापरलेली आहे. तर या कथेमध्ये प्रासंगिक म्हणजे प्रसंगानुसार, शाब्दिक म्हणजे शब्द बोलल्यामुळे निर्माण होणारा, तसेच चिमणरावाच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे निर्माण होणारा सरळ विनोद हा वाचकस्य म्हणजे वाचकाच्या मुखे म्हणजे तोंडावर नूनम स्मितरेखाम जनयती म्हणजे वाचकांच्या मुखावर निश्चितच हास्यरेषा उमटवून जातो. कथा एषा समर्पणम वार्षिकांकात स्वीकृता. आणि ही जी कथा तुम्ही अभ्यासणार आहात सध्या धेनोर व्याघ्रः पलायते या पाठरूपाने, तर ती कथा समर्पण नावाच्या वार्षिक अंकातून घेतलेली आहे. चला तर मग आता आपण पाठाला सुरुवात करूयात. शिबिरस्य प्रथमदिने एव भोजनादिकं समाप्य मध्याह्ने बालैः सह पत्रक्रीडायां मग्नः अहम आसम मी होतो. काय करत होतो, तर शिबिराच्या पहिल्याच दिवशी जेवण वगैरे, भोजनादिकम म्हणजे जेवण वगैरे आटपून, समाप्य म्हणजे संपवून, मध्यान्हे दुपारी, बालैही सह म्हणजे मुलांसोबत मी पत्ते खेळण्यामध्ये मग्न होतो. असं कोण सांगतंय? चिमणराव. की शिबिराचा जो पहिला दिवस होता त्या दिवशी दुपारी जेवण वगैरे आटपून ते मुलांसोबत पत्ते खेळत होते. तदा सद्यः एव परिचितः प्रोफेसर सर्कसवाले सर्कस क्रीडारंगस्य स्वामी मामेव अन्विषन् तत्र समागतः. तदा म्हणजे तेव्हा, सद्यः एव परिचितः म्हणजे नुकतेच परिचित झालेले किंवा नुकतेच परिचय झालेले, नुकतीच ज्यांच्याशी ओळख झालेली आहे असे सर्कशीचे मालक प्रोफेसर सर्कसवाले माम एव मलाच अन्विषण म्हणजे शोधत तत्र समागतः तेथे आले. तेथे म्हणजे कुठे? जिथे त्यांचं शिबिर होतं त्या ठिकाणी ते आले. कॅप्टन साहेब शृणोतु कॅप्टन साहेब. कॅप्टन साहेब ऐका कॅप्टन साहेब. अस्माकं सर्कस क्रीडायां कतिपयेभ्यः मासेभ्यः लोकप्रियः सहभोजनकार्यक्रमः प्रचलति. आमच्या सर्कशीच्या खेळात गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रिय झालेला सहभोजनाचा कार्यक्रम होता. गौः भल्लुकः व्याघ्रश्च इत्येतेषां पशूनां अयं कार्यक्रमः प्रयोगस्य सर्वोच्चम आकर्षणम् अस्ति. आणि गाय, अस्वल आणि वाघ या प्राण्यांचा हा कार्यक्रम म्हणजे प्रयोगाचे सर्वोच्च आकर्षण आहे. तथा विज्ञापनं कृत्वा प्रवेशपत्राणि अपि विक्रीतानि. तशी जाहिरात करून तिकिटे देखील विकली. परंतु व्याघ्र भल्लुकयोः कलह कारणात द्वावपि व्रणितौ. परंतु वाघ आणि अस्वल यांच्या कलह झाल्यामुळे दोघेही जखमी झाली आहेत. येथे द्वावपी यामध्ये संधी विग्रह होईल द्वौ अधिक अपि. येथे अयादी संधी आहे, औचा आव होईल आणि त्यानंतर त्याचा द्वावपी असा संधी होतो. किम प्राणिनोः कलहः काय प्राण्यांमध्ये पण भांडण? महाशय अस्माकं सर्कस क्रीडायां तु व्याघ्र भल्लुकौ द्विपादौ एव. महाशय आमच्या सर्कशीच्या खेळामध्ये वाघ आणि अस्वल हे द्विपादच आहेत म्हणजे माणसेच आहेत. एवं प्राध्यापक महाशयेन रहस्यभेदः कृतः. अशा प्रकारे प्राध्यापक महाशयांनी गुपित फोडले. नास्ति अस्माकं सामर्थ्यं व्याघ्रं वा भल्लुकं वा पालयितुम. आमचं सामर्थ्य नाही आहे की अस्वल आणि वाघ आम्ही पाळू शकू. तर एवढं आमचं सामर्थ्य नाही किंवा एवढी आमची ऐपत नाही. क्रीडायां द्वौ बहुरूपधारिणौ नरौ एव व्याघ्रं भल्लुकं नाटयतः. खेळामध्ये दोन बहुरूपी माणसेच वाघ आणि अस्वल बनतात. किम धेनुरपी काय गाय सुद्धा म्हणजे गाय सुद्धा गायच आहे की माणूस आहे असा प्रश्न चिमणराव करतो. नाही नाही धेनुस्तु वास्तविकी एव. नाही नाही गाय मात्र खरीखुरी आहे. कथयतु तर्हि किं मया करणीयम अत्र. तर मग सांगा की यात मला काय करायचे आहे.
अहं प्रार्थये यत् भवतः बालवीरचमूतः कौ अपि द्वौ सैनिकौ अद्यतनक्रीडायां यदि व्याघ्रभल्लुकवेषौ धृत्वा प्रेक्षकाणां मनोरंजनं कुर्यातां तर्हि महान उपकार स्यात्. माझी विनंती एवढीच की तुमच्या बालवीर पथकातले कोणतेही 2 सैनिक आजच्या खेळात वाघ व अस्वलाचे वेश करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतील तर फार मोठे उपकार होतील. कृपया साहाय्यं करोतु. कृपया मला मदत करा. सर्कस स्वामिनः विवशता मया अवगता. सर्कशीच्या मालकांची विवशता मला कळली. यदृच्छया प्राप्तः अयं परोपकारस्य अवसरः इति मत्वा तस्य साहाय्यं करणीयम् इति मया निश्चितम्. योगायोगाने आलेली ही परोपकाराची संधी आहे असे वाटून मी त्यांना मदत करायला हवी असे मी ठरवले. भल्लूकवेषे अब्दुलः शोभेत इति मत्वा सह भल्लूकपात्रे नियोजितः. अस्वल म्हणून अब्दुल शोभेल असा विचार करून मी अस्वलाच्या पात्रासाठी त्याची योजना केली. व्याघ्रस्य अभिनयार्थम अहम स्वयमेव सिद्धः एवं पात्रयोजना निर्धारिता. वाघाचा अभिनय करण्यासाठी मी स्वतः तयार झालो. अशा प्रकारे पात्रयोजना निश्चित झाली. हे बघा, या पॅरेग्राफमध्ये निश्चितम, अवगता, सिद्धः, नियोजितः, निर्धारिता हे सगळे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण म्हणजेच त प्रत्ययांत विशेषण आहेत. कार्यक्रमात प्रागेव अहम तथा अब्दुलः व्याघ्र भल्लुकवेषौ धृत्वा स्वपंजरयोः समुपस्थितौ. कार्यक्रमात प्रागेव म्हणजेच कार्यक्रमाच्या आधीच मी तथा म्हणजे तसेच अब्दुल सुद्धा वाघ आणि अस्वलाचा वेश करून आपापल्या पिंजऱ्यात हजर झालो. मम पंजरस्य पुरतः एव अधिकः सम्मर्दः जातः. माझ्या पिंजऱ्याच्या समोरच अधिक गर्दी जमली. यावत् शक्यम अहम जनान रंजयितुं प्रयत्तवान किंतु जनाः न संतुष्टाः. शक्य तेवढे लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न मी करीत होतो, पण लोक संतुष्ट नव्हते. किम अयम व्याघ्रः कृशोयम इति उपहासेन अवदन. आणि लोक काय म्हणाले, हा कसला वाघ, हा तर किती बारीक आहे, असे ते उपहासाने बोलत होते. तदा एव एका महिला स्वपुत्रेणसह व्याघ्रम द्रष्टुम आगता. आणि त्याचवेळी एक बाई आपल्या मुलासह वाघ पाहायला आली. मम गर्जनया बालः भीतः अतः सा माता मयी पाषाणखंडान अक्षिपत. माझ्या गर्जनेने मुलगा घाबरला म्हणून ती माता माझ्या दिशेने दगड फेकू लागली. तदा वेदनया बाधितः अहम क्षणं यावत् व्याघ्रः न वदति इति विस्मृत्य अवदम. तेव्हा वेदनेचा त्रास झाल्यामुळे वाघ बोलत नाही याचा क्षणभर विसर पडून मी म्हटले, पिंजऱ्यात सापडलेल्या वाघांना स्त्रिया दगड फेकून मारतात. मम वाक्यसमाप्तेः पूर्वमेव व्याघ्रस्य मनुष्यवाण्या भाषणेन मूर्छिता सा महिला भूतोऽयं भूत इति उच्चैः आक्रोशन्ती भूमौ पतिता. माझे वाक्य संपण्यापूर्वीच वाघाच्या मनुष्यवाणीच्या भाषणामुळे मूर्छा आलेली ती बाई हे भूत आहे, भूत असे उच्च स्वराने ओरडत जमिनीवर पडली. मम पुत्रः राघुः अपि एकवारं पंजरसमीपम् आगत्य आप्पा चायं पातुम् इच्छति किम् इति यदा पृष्टवान् तदा प्रेक्षकाः संभ्रांताः एव. माझा मुलगा राघू देखील एकदा पिंजऱ्याजवळ येऊन आप्पा चहा प्यायला हवा काय असे जेव्हा विचारू लागला तेव्हा प्रेक्षक बुचकळ्यातच पडले. रात्रौ दशवादने सर्कसक्रीडायाः प्रारंभः जातः. रात्री 10 वाजता सर्कशीचा खेळ सुरू झाला. 12 वादने क्रीडायाः चरमबिंदुः समायातः सहभोजनम. 12 वाजता खेळाचा उत्कर्ष बिंदू म्हणजे सहभोजन आला. प्रेक्षकाणां उत्कंठायाः पराकाष्ठा जाता. प्रेक्षकांच्या उत्सुकतेची पराकाष्ठा झाली. सेवकः मंचे 3 आसनानि स्थापितवान्. मध्यभागे च वर्तुलाकारं पीठम. एका नोकराने मंचकावर 3 आसने ठेवली आणि मध्यभागी वर्तुळाकार टेबल ठेवले. अहम एकस्मिन् आसने उपावेशितः. मला एका आसनावर बसवण्यात आले.
अत्रांतरे भल्लुक वेशधारी अब्दुलह तत्र प्राप्तः. आणि एवढ्यात अस्वलाचा वेश धारण केलेला अब्दुल तेथे आला. गौः अपि मंचम समागता. गाय देखील मंचावर आली. ततः अस्माकं पुरतः खाद्यस्य योजना कृता. नंतर आमच्यासमोर खाण्याची व्यवस्था करण्यात आली. सहभोजनस्य प्रारंभे जाते उत्तेजितैः प्रेक्षकैः आनंदेन तालिकावादनम आरब्धम. सहभोजनाला सुरुवात झाली असता उत्तेजित झालेल्या प्रेक्षकांनी आनंदाने टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. पूर्वमपि व्याघ्र भल्लुकौ मानुषौ एव. आणि पूर्वी देखील वाघ आणि अस्वल ही दोन माणसेच होती. म्हणजे वाघ आणि अस्वलाचं काम माणसेच करीत होती. तथापि सा धेनुः ताभ्यां सह कार्यक्रमं कर्तुम अभ्यस्ता आसीत. पण त्या गाईला त्यांच्याबरोबर कार्यक्रम करण्याची सवय होती. अचिरादेव न इमौ परिचितौ व्याघ्रभल्लुकौ इति धेनुना लक्षितम्. आणि लवकरच हे नेहमीचे वाघ व अस्वल नाहीत असे त्या गायीने पाहिले. तिच्या ते लक्षात आले. संभ्रमेन संशयेन च एकैकशः आवाम दृष्टवती. गोंधळून आणि संशयाने तिने एक एक करून आमच्या दोघांकडे पाहिले. यदा च तस्याः प्रत्ययः जातः तदा शृंगे उन्नम्य नौ आक्रामत. जेव्हा तिची खात्री पटली तेव्हा शिंगे उगारून तिने आम्हा दोघांवर हल्ला केला. अहमपि गर्जना कृत्वा तीक्ष्ण दंतान दर्शितवान. मी देखील गर्जना करून माझे तीक्ष्ण दात दाखवले. किंतु न किंचिदपि भयं तस्याः. परंतु तिला जरा देखील भीती वाटली नाही. अब्दुलह ताम हस्तेन ताडितवान. अब्दुलने तिला हाताने मारले. तेन क्षुब्धा सा तम अन्वधावत. त्यामुळे खवळलेली ती त्याच्या पाठी लागली. भल्लुकः तदा चापल्येन पटमंडस्तंभम आरूढवान. अस्वल चपळाई करून तंबूच्या एका खांबावर चढून बसले. यम सर्वा क्रीडा पूर्वनियोजिता इति विचिन्त्य प्रेक्षकाः अपि प्रमुदिताः. हा सर्व खेळ पूर्वनियोजित आहे असे वाटून प्रेक्षकांना देखील आनंद झाला. भल्लुकः निर्गतः इति क्रुद्धा सा धेनुः अधुना व्याघ्रं माम लक्ष्यं कृतवती. अस्वल बाहेर निघून गेले असे वाटून रागावलेल्या गायीने आता वाघ बनलेल्या मला लक्ष बनवले. भीत्या अहम चतुष्पाद विशिष्टं व्याघ्रत्वं विस्मृत्य द्विपादं मूलस्वरूपम आश्रितवान. भीतीमुळे मी चतुष्पाद वाघ आहे हे विसरून 2 पायांच्या माणसाचे माझे मूळ रूप स्वीकारले. प्राध्यापक महाशय परित्रायताम इति करुणम विलपन अधावम. प्रोफेसर साहेब वाचवा वाचवा असे करुण स्वरात ओरडत धावू लागलो. तदा धेनोः भीतं पलायमानं व्याघ्रं दृष्ट्वा प्रेक्षागारे महान कोलाहलः उत्पन्नः. त्यावेळी गाईला घाबरलेला आणि पळून जाणारा वाघ पाहून प्रेक्षागारात कोलाहल माजला, गोंधळ माजला. प्रेक्षकाः मम व्याघ्रवेषं निष्कास्य मां निर्घृणं ताडितवन्तः. आणि प्रेक्षकांनी माझा वाघाचा वेश काढून मला निर्दयपणे चोप दिला. वेदनाभिः अहं मूर्छितः. वेदनांनी मी बेशुद्ध पडलो. यदाच जागरितः. आणि जेव्हा मला जाग आली तदा अस्माकं शकटः पुनः पुण्यपत्तनदिशं प्रस्थितः आसीत्. तेव्हा आमची गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने निघाली होती. मम उत्तमांगम अन्यानी च अनुत्तमानी अंगानी उपचारपट्टिकाभिः विभूषितानि आसन. माझे उत्तमांग आणि उत्तम नसलेले शरीराचे इतर भाग बँडेजांनी सुशोभित झालेले होते. आपला धेनोर्व्याघ्रः पलायते हा पाठ येथे संपलेला आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.